हाय मित्रांनो, आज आपण बोलणार आहे ICCने काही नवीन नियम जाहीर केले आहे। चला तर पहिला नियम मी तुम्हाला सांगतो। पहिला नियम असा आहे की शॉर्ट रन बद्दल। ह्याच्या आधी कसं प्लेयर आहे ना शॉर्ट रन घेणार, म्हणजे कसं आता रोहित शर्मा संघ सिराज किंवा आहे ना बुमराह हे ते खेळते, तर तवा आहे ना शॉर्ट रन आहे ना घेत ते होतं। आता तसं चालणार नाही। ICCने आहे ना कडक नियम केला। शॉर्ट रन तर आहे ना घेतलं तर आहे ना जी टीम फिल्डिंग करत आहे त्यांना एक्स्ट्रा 5 रन मिळणार आणि पुढे स्ट्राईकवर कुणाला ठेवायचं कुणाला नाही ही आहे ना फिल्डिंगवाले टीमचा कॅप्टन ठरवणार। हा पहिला नियम आहे। आणि दुसरा नियम असा आहे की टेस्टमध्ये घड्याळ वापरायचं नाही। म्हणजे कसं ज्या टीमचा बॉलिंग करत आहे, बॉलिंग करताना ना घड्याळ वापरायचं नाही आणि बॉलिंग झाल्यानंतर ना घड्याळ वापरलं तर चालते। आणि अजून म्हटलं ना, आणि आता समजा पहिली ओव्हर आहे ना सिराज करत आहे, तर दुसऱ्या ओव्हरसाठी कुठला बॉलर बॉलिंग करणार आहे तो आहे ना 1 मिनिट आधी म्हणजे 60 सेकंद आधी आहे ना तयार असायला पाहिजे। हा दुसरा नियम आहे। तिसरा नियम असा आहे की वन डेमध्ये आहे ना पहिले जे 34 ओव्हर आहेत त्यात आहे ना 2 नवीन बॉल मिळणार। ती 2 नवीन बॉल आहे ना कधी पण यूज करू शकता। आणि 34 ओव्हर झाल्या म्हटलं ना त्या 2 नवीन बॉलपैकी आहे ना एक बॉल पुढचे 16 ओव्हर टाकायचं। असं आहे ना ICCने आहे ना नवीन नियम काढला आहे। आणि एक समजा चौथा नियम असा की कोण आजारी पडलं, कोणाला लागलं, दुखापत झालं ही ते त्याच्याबद्दल नियम आहे। आणि पाचवा नियम असा आहे की समजा आता ह्याच्या आधी कसं होतं T20चा सूर्यकुमारचा आपला तो कॅच मिलरचा तो कसं बाउंड्री लाईनच्या पलीकडे जाऊन आहे ना बॉल हवेत आदळला, म्हणजे हवेत सोडला, त्यानंतर बाउंड्री लाईनच्या आत येऊन तो आहे ना कॅच धरला आहे। ह्याच्याबद्दल आहे, त्याचा मी फोटो आहे ना टाकतो, तुम्ही बघा। आणि पॉवर प्लेस T20मध्ये कसं पाऊस पडला ना तर आपला आहे ना मॅच आहे ना कमी ओव्हरची होते। मग पॉवर प्लेचा आहे ना काही नियम आलेले आहेत। 5 ओव्हर असलं तर किती ओव्हरचे आहे ना पॉवर प्ले असते, 2 ओव्हरचं असलं तर ते सगळं मी तुम्हाला आहे ना या व्हिडिओमध्ये सांगतो, तर प्लीज व्हिडिओ कंटिन्यू करा। समजा 5 ओव्हरची मॅच आहे तर आहे ना पॉवर प्ले आहे ना 1.5 ओव्हरचा असणार। 6 ओव्हरची मॅच आहे तर आहे ना मिनिमम आहे ना 1 ओव्हर 5 बॉलचं पॉवर प्ले असणार। 7 ओव्हरची मॅच आहे, 2 बॉल ते काय 2 ओव्हर 1 बॉलचा आहे ना पॉवर प्ले असणार। आणि 8 ओव्हरची मॅच आहे, 2 ओव्हर 2 बॉलचे आहे ना पॉवर प्ले असणार। 10 ओव्हरची मॅच आहे तर आहे ना 3 ओव्हरचा आहे ना पॉवर प्ले असणार। 12 ओव्हरचं मॅच आहे तर आहे ना आपलं बरोबर आहे ना 3 ओव्हर 4 बॉलचं पॉवर प्ले असणार। आणि 15 ओव्हरची तर मॅच आहे तर त्याच्यामध्ये आहे ना 4 ओव्हर 3 बॉलचं पॉवर प्ले असणार। आणि 18 ओव्हरचे तर मॅच असलं तर 5 ओव्हर 2 बॉल पॉवर प्ले असणार। याचं पॉवर प्लेचं आहे ना कॅल्क्युलेशन आहे। हा व्हिडिओ तुम्हाला कसं वाटलं प्लीज मला कमेंटमध्ये सांगा। आणि व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक सबस्क्राईब करा। आणि माझं 50 सबस्क्रायबर व्हायला काहीच म्हणजे 17 सबस्क्रायबर कमी आहेत। 50 सबस्क्रायबर झालं म्हटलं ना आपल्या जेवढ्या मॅच असतात भारताचे ही ते मी आहे ना रोज आहे ना लाईव्ह करेल। आणि प्लीज माझ्या चॅनलला सपोर्ट करा। बाय, गुड मॉर्निंग।